नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 10वी सामायिक परीक्षेला सामोरे जात असताना मॅथ्स सेकंडमधल्या मिनिमम कोणत्या क्षमता कोणत्या गोष्टींना घेऊन आपण पुढे जाणार आहोत हे आजच्या तासिकेमध्ये बघणार आहोत आपण. मॅथ्स सेकंड जरासं जास्त सरावाचा भाग असतो. मॅथ्स सेकंडच्या बाबतीमध्ये जरा बेसिक स्टडी जास्ती असायला लागते, तर मॅथ्स सेकंडवर जास्त जोर देणार आहोत. मॅथ्स फर्स्टमधले सुद्धा काही इम्पॉर्टंट सम्स परत एकदा सामायिक परीक्षेसाठी कोणते लागतील याचा विचार आपण जरूर करणार आहोत. तत्पूर्वी बाळांनो, मॅथ्स 1-2 मॅथ्स पेपर 1-2 मधला अभ्यासक्रम आपला सर्व अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. जवळजवळ मॅथ्स सेकंडचे 80-85 व्हिडिओज फॉरवर्ड केलेत. सगळ्याचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. पहिल्यापासूनचे सगळे लेक्चर्स बघण्यासाठी तुम्हाला गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि मग त्याचा विशेष आनंद तुम्हाला त्याच्यामध्ये घेता येईल. ठीक आहे, तर मग किमान कोणत्या गोष्टी आपल्याला सामायिक परीक्षेला जात असताना माहिती असायला हव्यात मॅथ्स सेकंड करता. मिनिमम एवढ्या गोष्टी करूनच आपण परीक्षेला जायचं आहे. टॉपिक नंबर 1, 2, 3 याच्यामधल्या किमान काही क्षमता, किमान काही गोष्टी आपल्याला त्या माहिती असायला पाहिजे. खालीलपैकी कोणते त्रिकूट पायथागोरसचं त्रिकूट आहे या प्रकारचा एक प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहे. जिथे पायथागोरसचं त्रिकूट आहे, आता उदाहरणार्थ 1, 5, 10 इथं पायथागोरसचं त्रिकूट आहे काय बघत असताना मोठ्या भाऊचा वर्ग करा 100 आला, लहानचा 25 आणि 1 26 होणार. बोथ आर नॉट इक्वल, देअरफॉर दॅट इज नॉट अ पायथागोरस ट्रिपलेट. हे सुद्धा पायथागोरसचं ट्रिपलेट नाही. त्याच्यानंतरचं दुसरं आहे बघा 2, 2, 2. आता ह्यातल्या बिगर साईजचा स्क्वेअर केला तर 4 आलं, 4 + 4चं ॲडिशन बोथ इज नॉट इक्वल. 5, 5, 2. आता इथं क्लिअर आहे, 5चा वर्ग 25, 25 आणि 2चा वर्ग 4 याची सुद्धा बेरीज सेम येत नाही. पण इथं जरासं आपण केलो तर हा भाग पहिल्यापासून तुम्ही बऱ्याच दिवसापासून बघत आलात. आता इथं मात्र असं नाही म्हणायचं 3चा वर्ग आणि 4चा वर्ग आणि 25 आणि ह्याची बेरीज सारखी येत नाही म्हणून पायथागोरसचं ट्रिपलेट नाही असं नाही म्हणायचं बाळांनो. इथं नीट लक्ष देऊन बघा, मोठ्या भाऊचा वर्ग हा उरलेल्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असायला पाहिजे, असं ते आहे. मोठ्या भाऊचा वर्ग म्हणजे एका साईडला आपल्याला इथं करत असताना मोठी बाजूचा वर्ग आपल्याला करून ठेवावा लागेल. पहिल्यांदा मोठी बाजू कोणती आहे बघा. इथं आता मोठी बाजू 3, 4, 5 मधली मोठी बाजू आहे. 5चा वर्ग करून बघूया, त्याचा वर्ग 25 आला. तर इतर 2 लहान बाजूंच्या वर्गांची बेरीज तपासायची आहे. हे बघा, इथं लहान बाजूंच्या इतर 2 लहान बाजूंचा वर्ग हा मोठ्या बाजूच्या वर्गा इतका आहे. बोथ आर इक्वल आहे. इथं पण उत्तर 25 आलं, याचं पण उत्तर 25 आलं, म्हणून हे मात्र पायथागोरसचं ट्रिपलेट आहे. तारीख जर दिली असेल, एखादी डेट फॉर्ममध्ये जर दिला असेल प्रश्नसंचमध्ये, आपल्याला असं पण दिले बघा, एक तारीख लिहिल्या 8/15/17, 8 किंवा 15 ऑगस्ट 2017 ही तारीख आपण असं लिहितो. साधारणतः 15 ऑगस्ट 2017 असं लिहितो. असे एक तारीख फॉर्म दिली आहे. 2017च्या वेळी 17 लिहितो. तर हे पायथागोरस ट्रिपलेट आहे काय बघत असताना सुद्धा इथं समजा तुम्ही 17/8/15 दिलं असेल, 17 ऑगस्ट 2015 जी तारीख दिली असेल, तरीसुद्धा इथला नीटचं एक निरीक्षण करून घ्या. समजा ही तारीख लिहित असताना त्यांनी 17 ऑगस्ट 2015, 17 ऑगस्ट 2015 अशी तारीख दिली असेल, किंवा 15 ऑगस्ट 17 ऑगस्ट असं जर तारीख ट्रिपलेट दिली असेल, तरीसुद्धा आपल्याला या बाबतीमध्ये आणि या बाबतीमध्ये इथंसुद्धा मोठ्या भाऊचा वर्गच पहिल्यांदा करायचा आहे. इथंसुद्धा मोठ्या भाऊचा वर्ग करायचा आहे. म्हणजे इथं येणार आहे बाळांनो 17चा वर्ग करा, तो येणार आहे 17 × 17 289 येणार आहे. आता उरलेल्या ज्या तारखा होत्या लहान 8 आणि 15, 8चा वर्ग 64, 15चा वर्ग 225 याची बेरीज केला तर 289 येतं. म्हणजे इथंसुद्धा हा पायथागोरसचा ट्रिपलेट आहे. असा एक सोपा आणि साधा प्रश्न आपल्याला पायथागोरसच्या ट्रिपलेटच्या बाबतीत, हा काटकोन त्रिकोण आहे का ठरवणं किंवा पायथागोरसचं ट्रिपलेट आहे का ते ठरवणं, या गोष्टीमध्ये हा बेसिक भाग आहे. या प्रकारचा एक प्रश्न आपल्याला सोडत असताना सहजपणे सोडवायला हवा. थोड्या प्रॅक्टिसची गरज आहे बाळांनो. त्यासाठी काही तास नीटपणे ऑब्झर्व करणे, समजून घेणे हा भाग महत्त्वाचा आहे. चांगल्या रीतीचं सहकार्य करत आहात, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं सदस्य आभार. दररोजचे लेक्चर्स पाहत आहात. सर्वच पोर्शन बोर्ड परीक्षेसाठी सुद्धा जेवढी काय तुम्हाला गणित मैत्री परिवारातर्फे तुम्हाला मदत करता येतील हा असा प्रयत्न आहे. एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या 2 वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतात? पुस्तकामध्ये याचं उत्तर जरा, एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या 2 वर्तुळांना किती सामायिक स्पर्शिका काढता येतील याचं उत्तर, सामायिक म्हणजे दोन्ही वर्तुळांना टच करून जाणारी. हे बघा, इथं एक स्पर्शिका आपण काढू शकतो, ती दोन्ही वर्तुळांना ही स्पर्शिका होते L. सेकंड, दोन्ही वर्तुळाची स्पर्शिका अशी काढता येईल M.
आणि तिसरी स्पर्शिका ही आपल्याला अशी काढता येईल. त्यामुळं ह्याचं उत्तर थोडंसं कन्फ्यूज देणारं पुस्तकामध्ये होतं. 1, 2, 3 बहुतेक 2 उत्तर दिलं होतं, पण नाही, सामायिक स्पर्शिका अशा रीतीने वर्तुळाला 3 काढता येतात. हा स्पर्शिका हा भाग शिकत असताना सर्कलमध्ये आपण ह्या स्पर्शिका काढून म्हणजे असं खालून काढता येईल, दोन्ही वर्तुळांना अटॅच करून काढता येतील, दोन्ही वर्तुळ एकमेकांजवळ स्पर्श करता येतील. आणि हा स्पर्शिका लंब त्रिज्या हा जो भाग आपण शिकला होता त्या टॉपिकमध्ये बाळांनो हा भाग आपण पूर्णपणे स्पर्शिका कशा ड्रॉन करायच्या, किती काढता येतील, हा भाग आपण 2-2 वर्तुळांना टच करून सुद्धा हा भाग आपण रेग्युलर शिकत असताना हा भाग आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तो तुम्ही भाग तिथं बघू शकता, त्या टॉपिकमध्ये जायला पाहिजे. ओके. पुन्हा नेहमी असणारा प्रश्न, जसं की पहिल्या धड्यामधला सिमिलॅरिटीमधला समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असते, हा एका प्रमेयावर आधारित असणारा हा प्रश्न आहे. हे 2 त्रिकोण समरूप आहेत. ABC नावाचा एक त्रिकोण आहे आणि DF नावाचा त्रिकोण आहे. देत असताना हे कसे दिलेत बघा, हे 2 त्रिकोण समभुज आहेत. समभुज म्हणजे ह्याचा पण प्रत्येक कोण 60चा आणि त्याचा पण प्रत्येक कोण 60चा, म्हणजे हे 2 त्रिकोण समभुज आहेत. हे समभुज आहेत ह्याचा अर्थ ते 2 त्रिकोण कोको कसोटीनुसार ह्याचा प्रत्येक कोण कोको म्हणा किंवा कोको म्हणा, ह्याचा प्रत्येक कोण 60चा आणि ह्याचा प्रत्येक कोण 60चा, म्हणून हे 2 त्रिकोण समरूप सुद्धा होणार. आणि त्यामुळं तिथं समरूपतेची जी टेस्ट होती, जी कसोटी होती, ती आपण सहजपणे वापरू शकतो. इथं ह्या 2 त्रिकोणांचा जो एरियाचा रेशो दिला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट आणि एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड, ह्याचा रेशो दिला आहे हा 1:2 दिला आहे. आणि मग ABची बाजू जर 4 असेल तर D किती असावी असा प्रश्न आहे. ह्याच्यासाठी ऑप्शनल्स फळानो 2√2, 4, 8 अँड 4√2. ह्यातलं कुठला अंदाजे उत्तर आपण काढणार नाही आहे, गणितामध्ये अंदाजे नसतं. मग हे काय करायचं बघा, हा पहिला त्रिकोण आहे, हा दुसरा त्रिकोण आहे. 2 त्रिकोण समरूप असतात, समभुज असताना नव्हे. समभुज असलं की ते समरूप असणारच, कारण कोको कसोटी, आपल्याला कोको कसोटीवर एवढं कमांड असलं पाहिजे. हा A हा कोण त्यातल्या D एवढा असणार, प्रत्येक कोण 60चा असणार, प्रत्येक समभुज त्रिकोण हा समरूप त्रिकोण असतो असं दाखवा, अशी छोटीशी दद आली तर एवढंच काम आपण करणार आहोत. बस झालं, कोको कसोटीनुसार 2 त्रिकोण समरूप आले. आता हे त्रिकोणांची नावं मी लिहित नाही. एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट आणि एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड जो आहे त्याचं हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत, म्हणजे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजू, आता ह्याची बाजू संगत बाजू AB घेऊया, ह्याची संगत बाजू DE घेऊया, तर ह्याची पहिली 2 अक्षरं घेतली तर ह्याची पण पहिली 2 घ्यायची. तर हे असा एक महत्त्वाचा शोध, महत्त्वाचं प्रमेय आपण त्याच्यामध्ये शिकलो होतो. ह्याचा रेशो आहे तो 1:2 आहे. ABची लांबी 4 दिल्या, DEची लांबी आपल्याला माहिती नाही आणि हे प्रॉब्लेम आपल्याला. आता वी हॅव टू कन्वर्ट द मॅथ्स सेकंड इंटू मॅथ फर्स्ट. आता थोडंसं आकडेमोडीचा भाग राहिला बघा. हा 4चा वर्ग 16 आणि एक्सचा वर्ग x वर्ग येणार आहे. ह्याचा तिरकस गुणाकार आपण केला बघा, तर x वर्ग बरोबर येणार आहे 32. काही गोष्टी सिम्प्लिसिटी होत जातात, ते मी 16 गुणिले 2 झालं बघा. x वर्ग गुणिले 1 x वर्ग, आणि ह्याचं डायरेक्ट वर्गमूळ घेऊया. x ह्याचं वर्गमूळ 4 आणि 2चं वर्गमूळ सुद्धा वर्गमूळ 2, अशा रीतीनं हा जो 4√2 हा ऑप्शन आपल्याला निवडावा लागेल. समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतं आणि त्याच्यावर अप्लाइड जो प्रश्न आहे तो सगळ्या परीक्षेमध्ये वळणं आहे. हे गणित 2, 3, 4 मार्काला येऊ शकतं. आपल्याला इथं पर्यायी उत्तरासाठी भाग होता, तेव्हा तो भाग आपल्याला नीटपणे करता यायला पाहिजे. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त किती स्पर्शिका काढता येतील? वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतील? एकच वर्तुळ आहे आणि त्याला स्पर्शिका काढायच्या आहेत, तर त्या किती काढता येतील? ह्याची संख्या 2, 1, 1, 0 असा भाग आहे. ह्याच्याबद्दलचा एक शोध, याच्याबद्दलचा प्रमेय आपण शिकलो होतो सर्कलमध्ये, आणि एक महत्त्वाचं प्रमेय होतं. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला टिंबाटिंबात स्पर्शिका काढता येतात आणि ते एकरूप असतात, असा एक कर्णभुजा कसोटीचा वापर करून एक छोटीसं प्रमेय आपण शिकलो होतो. आणि असं प्रमेय वळणं तुम्हाला सहजपणे हाताळता यायला पाहिजे, तर तुम्ही मॅथ्स सेकंडमध्ये अभिरुची वाढू शकते किंवा तो हा भाग तुम्ही करू शकता. वर्तुळाच्या बाह्यबिंदूंची स्पर्शिका काढण्याचा जो भाग तुम्ही शिकला होता, तो भाग वळणं छानपैकी तुम्ही याच्यामध्ये शिकला होता. एक वर्तुळ काढायचं, त्या वर्तुळाच्या बाह्यबिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू घ्यायचा, वर्तुळ हा बाहेर P बिंदू घ्यायचा. 8व्या इयत्तेमध्ये असताना वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून 2 स्पर्शिकांड काढायला तुम्ही असं शिकला होतं बघा. जर पडसी भाग पूर्ण करून घेतो तर असे स्पर्शिकांड काढता येतात. आणि शिवाय आत्ता आपण हे नॉलेज क्रिएशन म्हणायचं.
असं तुम्ही हे एखादं सहजपणे बघूया. याचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो, लंबदुभाजक, आणि मग हा लंबदुभाजक जो आहे हे बघा, असा 8वीमध्ये असताना वर्तुळाला असा हा लंबदुभाजक काढायचा होता. आणि हा लंबदुभाजक जो होता ना, याचे 2 कॉन्ग्रंट पार्ट करत असतो. हा भाग आणि हा भाग सारखा राहतो. आणि यातून जाणारं सर्कल काढा, किंवा असे 2 सेगमेंट काढा आणि मग तुम्ही हे जॉईन करा. हा जो AB नावाचे हे जे 2 सर्कलचे पॉईंट्स होतील, हे जर जॉईन केले तर आपल्याला अशा रीतीनं या सर्कलला 2 टँजंट सेगमेंट करता येतील. शिवाय हे तुम्ही मोजलात आणि हे मोजलात तर दोन्ही सारखं राहतं. परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो, हे 7 असेल तर हे किती असेल, म्हणजे हे BP आणि AB हे दोन्ही सारखे असतात असं शिकला होता. शिवाय हा प्रश्न तुम्हाला 3 किंवा 4 गुणांसाठी जेव्हा येईल तेव्हा असं सगळं काय हे गोष्टी सगळ्या करत बसायच्या नाहीत. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिखंड काढता येतात आणि दोन्ही स्पर्शिखंड कॉन्ग्रंट असतात. हे जर प्रूफ तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही पटसी याची कन्स्ट्रक्शन अशी करून घ्यायची आहे. हे बघा, हे जॉईन करायचं, हे जॉईन करायचं, हे 90चं असणार, हे 90चं असणार. त्यानंतर हा कॉमन सेगमेंट आहे बघा. परत ही आणि ही रेडियस आहे बघा, ही आणि ही रेडियस ऑफ, हे आणि हे सारखं आहे, हे कॉमन आहे, हे दोन्हीमध्ये कॉमन आहे. आता कर्णभुज प्रमेयानुसार हे 2 त्रिकोण AOP एकरूप त्रिकोण बाळानो, एकरूप त्रिकोण BOP कुठली गोष्टी होणार, हा जो कर्ण आणि एक भुजा, हा कर्ण आणि ही भुजा याच्याशी एकरूप आहे. म्हणजे कर्णभुजा कसोटीनुसार हे 2 त्रिकोण एकरूप येतात, कर्णभुजा. आणि मग याची घडी घाला तेव्हा आपल्याला AP हा BP एवढा येतो. असं ते सहजपणे काही सिद्धता पण शिकायची आहे. हे प्रमेयसुद्धा तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिखंड कसे करता येतात आणि ते दोन्ही सारखे का असतात, हा लिहित असताना काय लिहिलं पाहिजे, कोन A बरोबर कोन B हे लिहिणार आहे. कोन A बरोबर कोन B बरोबर 90 डिग्री. कारण स्पर्शिका ही त्रिज्येच्या बाह्यटोकाशी लंबरूप असते. ह्याचा प्रमेय शिकत असताना आपण हा भाग असा लर्न केला होता. ही रेडियस आहे आणि ही टँजंट आहे, ह्यांच्यामधला अँगल मोजून बघा, हा तो 90चा असणार आहे, हा 90चा असणार आहे, हा 90चा असणार आहे. ही कॉमन साईड आहे. रेडियस ऑफ द बोथ सर्कल्स OA = OB हे तिथं लिहिलं गेलं पाहिजे होतं. केवळ हे 3 सेंटेन्स लिहिलो की आपल्याला हे 2 त्रिकोण एकरूप येतात आणि म्हणून हे 2 सेगमेंट सारखे सुद्धा असतात. असं ज्ञानाची रचना, असं सिद्धतेचा भाग जो होता तो OA बरोबर तुम्ही OA बरोबर OB रेडियस ऑफ द सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. OP आणि OP हा सारखा आहे कारण तो सामायिक भाग, म्हणून हे 2 त्रिकोण एकरूप आले. मग ह्यांच्या घड्या घाला आणि मग हे 2 त्रिकोण एकरूप येतील. अशी सहजता तुमच्या अभ्यासामध्ये असायला हवी बाळांनो. एकच म्हणजे फक्त असं पाठ करून जाऊन चालणार नाही. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात, हा 8वीचा भाग होता. आता आपण 10वीत आलो आहे, 10वीतून पुढं चालू आहे आता आपण. तर हे 2 का सारखे असतात ह्याचं उत्तरसुद्धा आपल्याला सहज अगदी विदाऊट एनी पाठांतर आपल्याला ते करता आलं पाहिजे. आलं लक्षात. असा हा बेसिक भाग आपण या सर्वच प्रकरणाचा भाग आपण म्हणजे सगळ्या बेसिक संकल्पना अशा क्लिअर करून घेणार आहोत. हे 2 त्रिकोण एकरूप काय आहेत अगदी सहज स्टडी करायला शिका. बुकमध्ये पण असंच्या असं हे फार छान पद्धतीने दिले. तुम्ही शिकलेला असाल सुद्धा, शिकला नसाल, आठवत नसेल तरीसुद्धा हे लेक्चर्स तुम्ही अटेंड करत राहा, लक्षपूर्वक ऐकत राहा, अभ्यासामध्ये राहा. तुम्हाला निश्चित तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी आपला गणित मैत्री परिवार तुमच्याबरोबर आहे. तुम्ही ते करत राहाल अशी एक छोटीशी अपेक्षा करतो. ज्या 10वीच्या बाळाने अजूनही गणित मैत्रीला सबस्क्राईब केले नाही त्यांना पुन्हा एकदा हार्टली रिक्वेस्ट करतोय की गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला बाळांनो विलंब करू नका. कारण आता आपण सर्वच अभ्यासक्रम पूर्ण करत आलेलो आहोत. रिव्हिजनच्या स्टेपवरती आपण आहोत. असं पहिले 4 गुणांचे जे प्रश्न होते ते MCQ टाईपचं तुम्हाला नेट सेटसारख्या परीक्षा, नेटसारखी किंवा इंजिनिअरिंगची CET परीक्षा आपल्याला तशा पद्धतीने द्यायची आहे. सोपं असतं पण विचार करून सोडवायचं असतं आणि थोडंसं चॅलेंज हे असायलाच पाहिजे नाही का. म्हणजे वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळात 2 स्पर्शिखंड का काढता येतात, ते समान असतात की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या एकदम क्लिअर झाल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. मध्ये सुद्धा एकच गुणांचा प्रश्न असल्यामुळं विदिन 1 स्ट्रोक असतो. पण विदाऊट स्टडी मॅथ्स सेकंडमध्ये नाही चालत. काय विदाऊट स्टडी पाहिजे. आता विदाऊट स्टडी आपण गेलो की एका त्रिकोणाचा पाया आणि उंची हे 9 आणि 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि उंची हे 10 आणि 6 आहेत, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती येईल. ह्या अभ्यासाच्या 10वीच्या अभ्यासाच्या जेव्हा आपण लेक्चरला सुरुवात केलं तेव्हा पहिल्याच तासामध्ये हा भाग आपण पूर्ण केला. ट्रँगल 1 इन ट्रँगल 1 त्यांनी काय पहिल्या त्रिकोणाचा पाया दिला आहे, पहिल्या त्रिकोणाची उंची दिल्या. नावं दिली नाहीत आपण, पण नावं ठेवायला जरी एक्सपर्ट असलो तरी नावं ठेवत बसायची गरज नाही आहे. त्यांनी दिले ना 9, 5. इन ट्रँगल सेकंड दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दिलेला आहे 10 आणि त्याची उंची दिल्या 6. तर अशा 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या बद्दल, एरिया ऑफ ट्रँगल फर्स्ट आणि एरिया ऑफ ट्रँगल 2च्या बद्दल
काय आन्सर तुम्ही मांडाल? जेव्हा हा आपण मॅथ्स गणित मैत्रीवरती 10वीसाठी असलेली ही लेक्चर मालिका आपण जेव्हा सुरू केली तेव्हा पहिल्याच लेक्चरमध्ये 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर, तेव्हा ते 2 त्रिकोण बेसिकली जेव्हा होते तेव्हा ते समरूप नव्हते बाळांनो. आणि समरूप नसताना त्या 2 त्रिकोणाचा पाया उंची दिलेला असेल तर तेव्हा मात्र आपल्याला B1 गुणिले H1 आणि B2 गुणिले H2 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर असतं ते पाया गुणिले उंची. समजा हे सिद्ध करायला आलं तर तिथं जादा फक्त होतं बघा. पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ पाया गुणिले 1/2 पाया गुणिले उंची, 1/2 पाया गुणिले उंची, 1/2 कॉमन होतं ते निघून गेलं. समजा 2 त्रिकोणाचा पाया सारखा असेल तर हे पण निघून जाईल आणि उंची राहील. उंची शिल्लक असेल तर पाया शिल्लक राहील आणि दुरी समान असेल तर त्याचं उत्तर एकाच एक येईल. अशा करोलरी किंवा उपप्रमेय आपण पहिल्याच तासाला बाळांनो शिकलेलो आहोत. त्यासाठी गणित मैत्री चॅनल पहिल्यापासून बघा. पहिल्यापासून तुम्हाला ही लेक्चर सगळी पाठवलेत सगळ्यापासून, त्यामध्ये आपण हा भाग क्लिअर केला आहे. आता ह्या गणितामध्ये B1 H1 दिले, B2 H2 दिले, म्हणजे ह्या फॉर्ममध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत. 9 × 5 अपॉन 10 × 6. आता 9 × 5 45, 10 × 60 असं करत बसण्यापेक्षा जिथं भाग जातोय ना 5 × 5 5 2 10, 3 2 6 3 त्रिक 9, आन्सर 3 × 1 3 आणि खाली आलं बघा उत्तर 2 × 2 4, 3 4 असं त्याचं उत्तर येईल. असं एक स्ट्रोकमध्ये ओनली आन्सर पाहिजे होतं, पण कॅल्क्युलेशनचा भाग आपल्याला असा करावा लागेल. B1 H1 B2 H2 9 × 5 9 × 5 आणि 10 × 6, 5 × 5 5 2 10, 3 2 6 3 त्रिक 9, 3 1 3 2 2 4. ही आकडेमोड बाळांनो तुम्हाला स्वतः कॅल्क्युलेट एकदा करावं लागेल तरच तुम्हाला हे परीक्षेमध्ये सॉल्व्ह करता येईल. मॅथ्स सेकंडबद्दल कोणतंही गणित सोडत असताना बेसिक स्टडी आपली असायलाच पाहिजे. उदाहरणार्थ त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा असा प्रश्न आला तरी तुम्हाला 1/2 पाया गुणिले उंची ही त्रिकोणाचं सूत्र अगोदर बेसिक माहिती असली पाहिजे. पेपरमध्ये उगाच जाऊन आपण काही करू शकणार नाही. मॅथ्स सेकंड हा बेसिक स्टडीचा भाग आहे. मॅथ्स सेकंड ज्याला आवडतो त्याला टोटल गणित म्हणजे टोटल सर्व विषयामध्ये जी प्रगती होते. मॅथ्स सेकंडमधले थेरम्स लर्निंगकडं आळस करू नका. ते सोपं आहे, पण एकदा दोनदा ते ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, सेल्फ स्टडी केली पाहिजे. गणित हा आकडेमोडीचा विषय आहे. त्यासाठी बाळांनो केवळ वाचून चालणार नाही, ती गणितं सोडवायला घ्यायला पाहिजेत. ह्याचा सर्व प्रॉब्लेम सेट आपण सॉल्व्ह केले. सर्व पेपर्स आत्तापर्यंतचे जी चाचणीचे होते सगळे थेरम. आता 6 परीक्षेला सामोरं असताना नेमक्या कोणत्या घटना आपल्या डोळ्यासमोर असायला हव्यात असा आपण विचार करतोय. ठीक आहे बाळांनो, पुढच्या प्रश्नामध्ये जाऊया. एका समभुज त्रिकोणाचा बाजू आहे 2A तर त्याची उंची काढा. बघा कसा बेसिक भाग आपल्याला माहिती असायला हवा. एका समभुज त्रिकोणाची बाजू आहे 2A. समभुज त्रिकोण म्हणल्यावर सर्व बाजू सारखा, सर्व कोण सारखे, प्रत्येक कोण 60चा. ह्या गोष्टी तुमच्यामध्ये आपोआप समभुज त्रिकोण काढल्या सगळं क्लिअर व्हायला पाहिजे. समजा ह्याला मी नाव PQR असं दिलं. ह्याचा प्रत्येक कोण 60चा आहे. समभुज त्रिकोणाचा कोण प्रत्येक कोण 60 अंश असतो हा आणि त्याची उंची काढा. उंची ही संकल्पना पुन्हा लक्षात घ्या. उंची कुठं असते ते बघा. उंची काढत असताना त्रिकोणाच्या एका शिरोबिंदूतून पायावर टाकलेली लंबरेषा आपल्याला पाहिजे आणि ही उंची काढत असताना आपल्याला लंबरेषा काढत असताना आपल्याला तो भाग नीटपणे उंची कशी काढायची हा भाग आपल्याला माहीत असायला पाहिजे. या शिरोबिंदूतून जे लंबरेषा काढू आपण त्याला उंची म्हणतात. उंची शिरोलंब ह्या गोष्टी 8व्या इयत्तेपासून थोड्या क्लिअर होत गेलेल्या असतात. तुम्हाला ही उंची काढायची आहे. ही असं परपेंडिक्युलर असणार. आता हे जे साईड आहे ना हे आहे 2A, ही आहे 2A. प्रत्येक ईच अँड एव्हरी साईड याची आहे 2A. आता बाळांनो इथं ज्यांना प्रमेय किंवा अभ्यास माहिती आहे ती मुलं फार वेगळ्या पद्धतीने गणित सोडू शकतील. आता जी उंची PS आहे ना, आता फक्त सगळं लक्ष आपल्याला ह्या त्रिकोणामध्ये असायला पाहिजे तुमचं. फक्त काटकोन त्रिकोण, फक्त 60. आता हा Q कोण 60चा असणारच न देता सुद्धा, न चालता चालायला सूर्यनारायण. सूर्य असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. Q 60चा आहे. यस हा बाळांनो आहे 90चा. त्यामुळे हा जो काय अँगल QPS झाला तो राहणार 30चा राहणार आहे. 30कडे जायची पण गरज नाही. ही उंची जी आहे याची उंची आहे PS. ही एक्झॅक्टली 60 अंशाच्या कोणाच्या समोरची बाजू आहे. 9व्या इयत्तेपासून आपण शिकत आलोय 60 अंश कोणाची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 302 पट असते. कर्णाच्या कर्ण हा PQ. PQची लांबी ईच अँड एव्हरी साईड ही अशी दिलेली आहे. इथं 2 2 निघून जातील आणि याचं उत्तर येणार आहे वर्गमुळात 3A. हे सगळंच वर्गमुळात नाही आहे. 3 पर्यंत वर्गमुळाचं चिन्ह थांबलेलं आहे. A ची साईड ही अशी राहणार आहे.
आता ह्याच्यावर आधारित बाजू एखाद्या वेळेला 5 दिली तर 5 वर्गमुळात 3 उत्तर येणार, 4 दिली तर 4 वर्गमुळात 3 उत्तर येणार. असा हा भाग म्हणजे 2a ही जी व्हॅल्यू दिली होती असा भाग आपल्याला सॉल्व्ह करत जायचा आहे. तुम्ही हे गणित अजून एका वेगळ्या पद्धतीने सोडवू शकला असता की हे लंब टाकल्यामुळं लक्षात घ्या हा समभुज त्रिकोणाचा हा ए आणि हा ए शिल्लक राहणार आणि ह्याला जर पायथागोरस प्रमेय वापरला आपण PS चा वर्ग बरोबर, ज्यांना हे गुणधर्म माहिती नाही त्यांनी हे गणित असं सोडू शकतात. वजा कर्णाचा वर्ग वजा बाजूचा वर्ग, 4a वर्ग वजा 1a वर्ग, उत्तर आलं 3a वर्ग आणि ह्याचं वर्गमूळ घेतलं तर PS बरोबर वर्गमुळात 3 आणि ए वर्गच वर्गमूळ ए येणार आहे. हा ज्याला प्रॉपर्टीज माहिती आहेत त्याला पायथागोरसच्या थेरमकडं म्हणजे बेसिककडं जायची गरज नाही. 60 अंशाच्या कोनासरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते आणि 30 अंशाच्या कोनासरील बाजू ही कर्णाच्या निम्मी आणि निम्मी असते. म्हणून 2a असेल तर हे 1a येणार किंवा ह्याचे 2 निम्मे भाग होणार. ह्या संकल्पना पटपट क्लिअर झाल्या पाहिजे आणि मग आपण पायथागोरसचं अप्लाय करायचं की नाही. बेसिककडे जात असताना मूळच्या प्रमेयांना या सगळ्या प्रमेयांना घेऊन आपण जर सामायिक परीक्षेला गेलो तर बाळांनो आपल्याला सामायिक परीक्षेच्या विचारांची एक गुंफण एक मालिका आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजे, डोक्यात असली पाहिजे. ती गुंफण घेऊन आपण परीक्षेला समोर जायचं असतं. उगाच कोणतरी अर्धवट नॉलेज घेऊन किंवा तुम्ही कोणतीही गोष्ट नीटपणे वाचली नाही. प्रकरण क्रमांक 1, 2 सगळे एक्झरसाईज आपण नजरेखालनं घालायला पाहिजेत. त्या कोणतं गणित करत असताना आपल्याला कुठल्या अडचण येईल ह्या गोष्टी समजावून घ्यायला पाहिजेत. असा तो भाग होईल. हां, पुन्हा तुम्हाला सोपाच प्रश्न निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून बाह्यस्पर्शी असलेल्या 2 वर्तुळांच्या त्रिज्या बाह्यस्पर्शी असलेल्या बाहेरून स्पर्श करणाऱ्या तुमच्या डोळ्यासमोर ते चित्र उभारलं पाहिजे. 2 वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 आणि 4.2 असतील तर त्या केंद्रातील अंतर किती असेल. आता अगदी सोपा भाग आहे. बाह्यस्पर्शी असलेल्या 2 वर्तुळांच्या त्रिज्या दिलीत बघा. ह्याला कुठलं पाठांतर स्टडी, फक्त तुमच्या डोळ्यासमोर ती संकल्पना आली पाहिजे. संकल्पना एक बाह्यस्पर्शी पहिलं वर्तुळ आहे, दुसरं वर्तुळ एक काढूया आणि ते 2 वर्तुळं बाहेरून स्पर्श करतात आणि मग बाहेरून स्पर्श करणे फक्त एका बिंदूमध्ये ते टच करतात एकमेकांना इथं आणि मग याची पहिल्या वर्तुळाची त्रिज्या हे बघा, ह्याला एक केंद्र आहे, ह्याला एक केंद्र आहे, ह्याचा कॉमन पॉईंट याची 5.5 आहे आणि याची जी त्रिज्या आहे ती 4.2 आहे. आता तुम्हाला कुठल्या ज्योतिषाकडे किंवा पाठांतरकडे जायची गरज नाही. 9व्या इयत्तेमध्ये डिस्टन्स फॉर्म तुम्ही शिकला होता. हे जे AB डिस्टन्स आहे, डिस्टन्स AB इज इक्वल टू, आता मी थोडक्यात लिहितो जरासं, ही पहिल्या वर्तुळाची त्रिज्या, ही दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या आणि ही बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत तेव्हा तुम्ही त्रिज्यांची बेरीज करणार, ही बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत म्हणून. म्हणजे साधं टेक्निक आपल्याला वापरायचं आहे. इथं बाळांनो 5.5 मधून 4.2 ह्याचे ॲडिशन करायचे आहे 9.7 सेमी किंवा युनिट काय असेल ते असं होणार. समजा हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये बदलून आला बाळांनो, ही 2 वर्तुळे परस्परांना आतून स्पर्श करतात. तुमच्या डोळ्यासमोर आतून स्पर्श करणारी संकल्पना डोळ्यासमोर आली पाहिजे. हे एक वर्तुळ आहे, दुसरं वर्तुळ त्याला आतून स्पर्श करणार आहे असं दुसरं वर्तुळ आहे. आतून आतल्या बाजूला असं हे वर्तुळ ठेवले गेलेलं आहे. हा भाग बेसिक शिकत असताना आपण फार छान पद्धतीनं ते वर्तुळं ते मॉडेल्स वगैरे आपण नीटपणे बघून केले. आता हे डिस्टन्स पाहिजे. ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या बाळांनो ही आशी आहे R1 आणि ही छोट्या वर्तुळाची त्रिज्या R2 आहे आणि हे आता मात्र आंतरस्पर्शी वर्तुळांचं काढत असताना त्याच्या 2 केंद्रामधलं जे डिस्टन्स PQ होईल तेव्हा मात्र त्रिज्यांची मोठ्या त्रिज्येमधून लहान त्रिज्या वजा करायची आहे. आता ह्या गणितामध्ये 5.5 वजा 4.2 होईल आणि मग याचं उत्तर 1.3 युनिट्स काय सेमी दिला असेल तर ते असं होईल. ह्या बेसिक संकल्पना मूळ आकृत्या फिगर काढून 2 सर्कल्स असे काढून टँजंट फॉर्म काढून आपण शैक्षणिक साधनाचा वापर करून ज्ञानरचनेवादाप्रमाणे सर्कलमधल्या बहुतेक संकल्पना आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न केले. ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर असाव्यात. वर्तुळाच्या त्रिज्यांची बेरीज कधी करायची, बाह्यस्पर्शी असतात तेव्हा. वर्तुळाच्या त्रिज्यांची वजाबाकी केव्हा करायची, ते आंतरस्पर्शी असतात तेव्हा. काही वेळेला त्या वर्तुळाचे व्यास देतात. एका वर्तुळाचा व्यास 10 आहे, 20 आहे, बाहेरून स्पर्श करतात. तर आता 20 आणि 10 30 करणार नाही आपण, तर व्यास होता याची त्रिज्या माहिती करायला पाहिजे आणि त्रिज्यांची बेरीज करायची आहे ही कन्सेप्ट लक्षात घ्या. व्यासांची बेरीज म्हणजे केंद्राचा अंतर नव्हे. असा हा बदल तुमच्या परीक्षेमध्ये होऊ शकतो. तर अशा बेसिक संकल्पना क्लिअर करण्यासाठी आपण हे 3-4 तास वापरणार आहोत.
महत्त्वाचे मोठे प्रश्नसुद्धा थोडेसे आपण सॉल्व करत जाणार आहोत. शांतपणे ऐकाल. तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी आमचा गणित मैत्री परिवार तुम्हाला हेल्प करावा असा हा प्रयत्न आहे. पुढील तासिकेत आपण पुढचा भाग बघूया. तोपर्यंत धन्यवाद. ओके बाळांनो, ठीक आहे.